नमस्कार. आज दिनांक 5 जून 2026. आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न, भारताचे पहिले आदर्श सीमावर्ती गाव म्हणून कोणते गाव ठरले आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, लडाख जिल्ह्यातील, लडाखच्या केंद्रशासित प्रदेशातील लडाख जिल्ह्यातील चुमूर हे गाव काय ठरलेलं आहे? भारतातील पहिलं आदर्श सीमावर्ती गाव ठरलेलं आहे. म्हणजे पर्याय सी याचं उत्तर आहे. आपल्याला काय विचारतील, भारतातील पहिले आदर्श सीमावर्ती गाव चुमूर हे कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे? तर उत्तर काय असणार आहे? लडाख मध्ये आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न पहा, इंडिया AI डेटा लॅब स्थापन करणारे भारतातील पहिले खाजगी विद्यापीठ कोणते? या ठिकाणी पहा, इंडिया AI डेटा लॅब स्थापन करणारं भारतातील पहिलं खाजगी विद्यापीठ आहे चंदीगड विद्यापीठ. म्हणजे याचं उत्तर काय असलं पाहिजे? पर्याय बी. ठीक आहे. तिसरा प्रश्न पहा, आशियाई अंडर-20 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताने कितवे स्थान पटकावले? आता या ठिकाणी पाहायचं आहे, सुवर्ण पदकांच्या संख्येवरून स्थान ठरतं. लक्षात ठेवायचं, पहिल्या क्रमांकाला कोण आहे? 14 पदकांसह चीन पहिल्या क्रमांकाला आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला 10 पदकांसह भारत हा दुसऱ्या क्रमांकाला आहे. नंतर तिसऱ्या क्रमांकाला जपान हा 5 सुवर्ण पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. आपल्याला काय विचारले? भारताबद्दल, म्हणून भारत हा 10 सुवर्ण पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. पहिला विचारला तर चीन आहे, चीनची सुवर्ण पदकं किती? 14. आणि तिसरा विचारलं तर जपानची सुवर्ण पदकं किती? तर 5. ठीक आहे. पुढे पाहायचं, पुढचा प्रश्न काय दिलाय? प्रश्न क्रमांक 4, 1 जून 2026 रोजी PM स्वनिधी योजनेला किती वर्षे पूर्ण झाली? मित्रांनो, योजनेची सुरुवात कधी झाली होती? योजनेची सुरुवात झाली होती 2020 साली आणि 2026च्या 1 जून रोजी या योजनेला 6 वर्ष पूर्ण झालेली आहेत, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. ही योजना कोणासाठी आहे? आता आपण रस्त्याकडेला विकणारे स्ट्रीट वेंडर्स म्हणतो, त्यांच्यासाठी ही योजना होती, ज्यांना या योजनेअंतर्गत काही ठराविक निधी आपल्या व्यवसायाला मदत करण्यासाठी मिळणार होता. पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 5, नुकतेच खालीलपैकी कोणत्या देशाने भारतीय आंब्यांवर बंदी जाहीर केलेली आहे? मित्रांनो, जपान देशानं भारतातून निर्यात होणाऱ्या आणि जपानमध्ये आयात होणाऱ्या आंब्यांवर निर्बंध घालून बंदी जाहीर केली आहे. म्हणजे याचं उत्तर असणार आहे पर्याय बी. जपाननं भारतातून आंबे आयात करण्यावर बंदी घातलेली आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 6, प्रतिष्ठित व्हिटली अवॉर्ड 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? व्हिटली अवॉर्ड 2026 हा अवॉर्ड आहे तो, किंवा हा पुरस्कार आहे तो पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षणासाठी दिला जातो आणि हा यावर्षी प्रवीण शेख यांना देण्यात आलेला आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. आता यासंबंधी महत्त्वाचा प्रश्न कोणता आहे? तर प्रवीण शेख यांना कोणत्या क्षेत्रातील कामगिरीसाठी व्हिटली अवॉर्ड 2026 न सन्मानित करण्यात आलं? तर कोणतं क्षेत्र मित्रांनो? पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे, यावर प्रश्न येऊ शकतो. पुढे प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 7, इस्रायलने कब्जा केलेला आणि सध्या चर्चेत असलेला ब्लू फोर्ट किल्ला कोणत्या देशात आहे? मित्रांनो, ब्लू फोर्ट हा किल्ला लेबनॉन देशामध्ये आहे, ज्याच्यावर आता इस्रायलने कब्जा केलेला आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8, जागतिक योगासन चॅम्पियनशिप 2026चे यजमानपद कोणते भारतीय शहर भूषवणार आहे? जागतिक योगासन चॅम्पियनशिप 2026चं यजमानपद गुजरात राज्यातील अहमदाबाद या शहरामध्ये होणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी. ही स्पर्धा अहमदाबाद गुजरात या ठिकाणी पार पडेल. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 9, कोणत्या बँकेने फिनॅकल इनोव्हेशन अवॉर्ड्स 2026 मध्ये AI ड्रिव्हन एनालिटिक्स प्लॅटफॉर्मसाठी सुवर्ण पुरस्कार जिंकलेला आहे? या ठिकाणी पहा, जम्मू काश्मीर बँकनं फिनॅकल इनोव्हेशन अवॉर्ड्स 2026 दरम्यान AI ड्रिव्हन एनालिटिक्स प्लॅटफॉर्मसाठी सुवर्ण पुरस्कार जिंकलेला आहे, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय बी. प्रश्न क्रमांक 10, जागतिक बॉक्सिंग क्रमवारीत महिलांच्या 57 किलो वजन गटात पहिल्या क्रमावर कोणती भारतीय बॉक्सर पोहोचली आहे? या ठिकाणी पहा, 57 किलो वजन गटात वर्ल्ड कप किंवा वर्ल्ड जागतिक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या जॅस्मिन लांबोरिया या जगातील पहिल्या क्रमांकाच्या बॉक्सर ठरलेल्या आहेत, किंवा या यादीत पहिल्या स्थानावर जाऊन पोहोचलेल्या आहेत, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय डी.
जागतिक बॉक्सिंग क्रमवारीत महिलांच्या 57 किलो वजन गटात पहिल्या क्रमांकावर जॅस्मिन लॅम्बोरिया आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 11. नुकत्याच आलेल्या आकडेवारीनुसार भारताचा सर्वात मोठा LPG पुरवठादार देश कोणता बनला आहे? मित्रांनो, भारत सर्वाधिक LPG कोणत्या देशाकडून आयात करतो? तर अमेरिकेकडून आयात करतो, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. 2026 मध्ये अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा LPG पुरवठादार देश बनलेला आहे. दुसऱ्या क्रमांकाला हा इराण आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 12. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत 2027-28 या काळासाठी कोणत्या 2 देशांची अस्थायी सदस्य म्हणून निवड झाली आहे? संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत म्हणजे UNSC मध्ये 2027-28 या कालावधीसाठी पोर्तुगाल आणि ऑस्ट्रिया या 2 देशांची अस्थायी सदस्य म्हणून निवड झालेली आहे, म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 13. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच कोणत्या देशाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिगेज यांची भेट घेतली? आता या ठिकाणी प्रश्न कसा विचारलाय, तर नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली म्हणून प्रश्न विचारलाय. तर आपल्याला प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो? सध्या व्हेनेझुएला देशाचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? तर डेल्सी रॉड्रिगेज या व्हेनेझुएला देशाच्या कार्यवाहक किंवा प्रभारी राष्ट्राध्यक्ष बनलेल्या आहेत. ठीक आहे. याचं उत्तर काय असलं पाहिजे? व्हेनेझुएला, पर्याय ए. आता याचं कारण काय? कारण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना अटक केलेली आहे. त्या दरम्यान मित्रांनो डेल्सी रॉड्रिगेज या व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष बनलेले असून त्यांची भेट नरेंद्र मोदी यांनी घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक 14. जन्म आणि मृत्यूच्या ऑनलाईन नोंदणीसाठी भारत सरकारने कोणते डिजिटल पोर्टल आणि मोबाईल ॲप लॉन्च केले आहे? मित्रांनो, जन्म आणि मृत्यूच्या ऑनलाईन नोंदणीसाठी भारत सरकारनं CRS ॲप लॉन्च केलेलं आहे, म्हणजेच सिव्हिलियन रजिस्ट्रेशन सिस्टीम हे ॲप लॉन्च केलेलं आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर असणार आहे. पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 15. CRS प्रणाली अंतर्गत जन्म आणि मृत्यूची नोंदणी कोणत्या कायद्याअंतर्गत कार्यरत आहे? या ठिकाणी जी नोंदणी CRS प्रणालीपासून केली जाईल, प्रणालीमध्ये केली जाईल, ती नोंदणी ही जन्म आणि मृत्यू नोंदणी कायदा 1969 नुसार मान्य असेल, म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी. प्रश्न क्रमांक 16. कोणत्या देशाने नुकतीच भारतीय नागरिकांसाठी एअरपोर्ट ट्रान्झिट व्हिसा टाईप ए ची आवश्यकता रद्द केली आहे? या ठिकाणी पहा, जर्मनी या देशानं भारतीय नागरिकांसाठी एअरपोर्ट ट्रान्झिट व्हिसा टाईप ए ची आवश्यकता रद्द केलेली आहे. याचा अर्थ काय आहे मित्रांनो? आधी उत्तर पहा. उत्तर सी जर्मनी आहे. अर्थ काय? तर समजा तुम्हाला त्या ठिकाणी एअरपोर्टवर जायचं आहे, जर्मनीच्या एअरपोर्टवर जायचं आहे, तर आधी काय लागायचं? तर ट्रान्झिट लागायचं, त्यासोबत ट्रान्झिट व्हिसा देखील लागायचा. आता फक्त ट्रान्झिट जरी असेल तरी आपण एअरपोर्टवर जाऊ शकतो, परंतु जर आपल्याला एअरपोर्टमधून बाहेर पडायचं असेल तर त्या ठिकाणी मात्र ट्रान्झिट व्हिसाची आवश्यकता पडणार आहे. परंतु फक्त एअरपोर्टवर जायचं आहे तर त्या ठिकाणी ट्रान्झिट व्हिसा काय करण्यात आलेला आहे? अनावश्यक करण्यात आलेला आहे, किंवा याची काही सक्ती केली जाणार नाहीये. प्रश्न क्रमांक 17. फूड प्लॅनेट पुरस्कार 2026 भारतातील कोणत्या राज्याच्या नैसर्गिक शेती कार्यक्रमाला मिळालेला आहे? या ठिकाणी पाहायचं, फूड प्लॅनेट पुरस्कार 2026 हा भारतातील आंध्र प्रदेश राज्यातील नैसर्गिक शेती कार्यक्रमाला मिळालेला आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. आता या कार्यक्रमाचं नाव काय आहे? तर APCNF. फुल फॉर्म काय असतो? AP म्हणजे आंध्र प्रदेश, C म्हणजे कम्युनिटी मॅनेज्ड, N म्हणजे नॅचरल आणि F म्हणजे फार्मिंग. काय झाला फुल फॉर्म? आंध्र प्रदेश कम्युनिटी मॅनेज्ड फार्मिंग. याला फूड प्लॅनेट पुरस्कार 2026 देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढे पहा. प्रश्न क्रमांक 18. फूड प्लॅनेट पुरस्कार 2026 चे स्वरूप काय आहे? स्वरूप आहे $1.5 दशलक्ष, म्हणजे जवळजवळ किती? 14 कोटी रुपये. ठीक आहे. 14 कोटी रुपये हे या पुरस्काराचं स्वरूप असणार आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. केंद्र सरकारने मंजूर केलेला ओडिशा किनारी महामार्ग प्रकल्प एकूण किती किलोमीटर लांबीचा असणार आहे? या ठिकाणी पहा, ओडिशामधील रामेश्वर, कोणार्क, पारादीप या मार्गांना जोडणारा
346 किलोमीटर लांबीचा महामार्ग बनवण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. ठीक आहे, किती? 346 किलोमीटर. पुढे प्रश्न क्रमांक 20. 2026 मध्ये पश्चिम बंगालचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? तर सुवेंदू अधिकारी, भाजपचे सुवेंदू अधिकारी यांनी बंगालचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, म्हणजे पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21. तमिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती झाली आहे? तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून खालीलपैकी सी जोसेफ विजय म्हणजे स्थलपती विजय यांची नियुक्ती झालेली आहे, पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22. बिहारमध्ये नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी पदभार स्वीकारला? बिहारमध्ये नवीन मुख्यमंत्री म्हणून सम्राट चौधरी यांनी पदभार स्वीकारलेला आहे, म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23. अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी कोणत्या महाराष्ट्रीय व्यक्तीची निवड झाली आहे? या ठिकाणी पहा, अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी रितू राजेश तावडे, मुंबईच्या महापौर रितू राजेश तावडे यांची निवड झालेली आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे, अखिल भारतीय महापौर परिषद म्हणजेच काय? तर ऑल इंडिया मेयर्स काउन्सिल याच्या उपाध्यक्षपदी रितू राजेश तावडे यांची निवड झालेली आहे. पुढे प्रश्न क्रमांक 24. संयुक्त अरब अमिरात म्हणजे UAE मधील भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? भारताचे UAE मधील नवीन राजदूत म्हणून विपुल सोधी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, म्हणजे पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25. भारताने आफ्रिकेतील कोणत्या विषाणूग्रस्त देशांसाठी 43 टन आपत्कालीन वैद्यकीय मदत पाठवलेली आहे? या ठिकाणी पहा, आफ्रिकेमध्ये इबोलाचा प्रसार होत आहे, काँगो आणि उगांडा देशामध्ये इबोलाचा प्रसार होत आहे, त्यासाठी लढण्यासाठी मदत म्हणून भारतानं 43 टन वैद्यकीय मदत पाठवलेली आहे, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय सी इबोला. मित्रांनो, भारताने ही मदत आहे ती CDC ला दिलेली आहे. CDC म्हणजे काय आहे? तर या ठिकाणी आफ्रिकेसाठी काम करणारी CDC ही एक संस्था आहे, आफ्रिका CDC. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 26. आशेचे धाडस दिवस डे ऑफ होप जागतिक स्तरावर कोणत्या तारखेला साजरा केला जातो? या ठिकाणी पहा, डे ऑफ होप हा दिवस दरवर्षी 4 जून रोजी साजरा केला जातो. किती? 4 जून, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय सी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 27. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणत्या महाराष्ट्रीय संधी अधिकाऱ्याची नियुक्ती झाली आहे? या ठिकाणी पहा, CBSEचे अध्यक्ष म्हणून प्रशांत सीताराम लोखंडे यांची नियुक्ती झालेली आहे आणि हे महाराष्ट्रातील आहेत, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28. CBSEचे नवीन सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली? अध्यक्ष विचारले तर कोण? प्रशांत सीताराम लोखंडे. आणि जर सचिव विचारले तर वरुण भारद्वाज हे CBSEचे नवीन सचिव बनलेले आहेत. ठीक आहे, याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी. प्रश्न क्रमांक 29. जागतिक सायकल दिवस दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? दरवर्षी 3 जून हा दिवस जागतिक सायकल दिवस म्हणून साजरा केला जातो, पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30. अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना नुकतेच कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय बी आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना मुद्दल आणि व्याज मिळून 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ केलं जाणार आहे. किती? 2 लाखापर्यंत. आणि जर तुमचं कर्ज 2 लाखापेक्षा अधिक असेल तर 2 लाख माफ होतील आणि वरचे पैसे तुम्हाला भरावे लागतील. त्यासाठी तुम्हाला 31 मार्च 2027 पर्यंतची मुदत देण्यात येणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 31. खरीप हंगाम 2026 साठीची राष्ट्रीय कृषी परिषद बैठक कोठे आयोजित करण्यात आली होती? या ठिकाणी पहा, राष्ट्रीय कृषी परिषद कशासाठी? खरीप हंगाम 2026 साठी नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32. 81व्या संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष म्हणून निवड झालेले खलीलुर रहमान हे कोणत्या देशाचे परराष्ट्र मंत्री आहेत? या ठिकाणी पहा, खलीलुर रहमान हे बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री आहेत, ज्यांची 81व्या संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे, म्हणजे पर्याय बी याचं उत्तर असणार आहे. खलीलुर रहमान हे बांगलादेश देशाचे परराष्ट्र मंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 33. खलीलुर रहमान हे UN महासभेच्या अध्यक्षपदी कोणाची जागा घेतील? यांच्या अगोदर पहा, खलीलुर रहमान हे UN चे अध्यक्ष बनणार आहेत, परंतु यांच्या अगोदर
ॲनालिना बेअरबॉक या UN अध्यक्ष होत्या, UN महासभेच्या अध्यक्ष होत्या म्हणून पर्याय बी याचं उत्तर असणार आहे. आणि मित्रांनो या जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री होत्या. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 34, सार्वजनिक वितरण प्रणालीत म्हणजे PDS पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम मध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या सार्थक PDS योजनेसाठी किती कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. या ठिकाणी पहा PDS मध्ये काय येतं तर आपली रेशन प्रणाली येते. आपण जे रेशन घेतो, रास्तभाव धान्य घेतो, ते कशामध्ये येतं तर PDS मध्ये येतं. आणि मित्रांनो यामध्ये सुधारणा करण्यासाठी सार्थक PDS योजना सुरू करण्यात आलेली आहे. यासाठी 25,530 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे म्हणजे पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35, DRDO आणि भारतीय वायुसेनेने यशस्वीरित्या चाचणी केलेली रुद्रा M2 मिसाईलची श्रेणी किती आहे. या ठिकाणी पहा रुद्रा M2 मिसाईल DRDO आणि भारतीय वायुसेनेने विकसित केलेला आहे आणि याची चाचणी घेतलेली आहे आणि याची क्षमता 350 किलोमीटर असणार आहे म्हणजे पर्याय सी याचं उत्तर आहे. त्यासोबतच मित्रांनो रुद्रा M2 हे हवेतून जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र आहे ज्याचं लॉन्चिंग कशामधून केलं जाऊ शकतं, ज्याचं लॉन्चिंग आहे ते सुखोई या विमानातून केलं जाऊ शकतं. प्रश्न क्रमांक 36, महिलांच्या 50 किलो वजन गटात कोणत्या भारतीय बॉक्सरने जागतिक क्रमवारीत टॉप 3 मध्ये स्थान मिळवलेलं आहे. आता आपण काय पाहिलं 57 किलो वजन गटात जॅस्मिन लोंबारिया या पहिल्या स्थानावर आहेत. त्याचबरोबर मित्रांनो 50 किलो वजन गटात विश्वनाथ सुरेश या टॉप 3 मध्ये आहेत. किती टॉप 3 मध्ये म्हणजे पर्याय ए याचं उत्तर आहे. जर आपल्याला 60 किलो वजन गट विचारला तर 60 किलो वजन गटात प्रिया घंगास या टॉप 3 मध्ये आहेत म्हणजे भारतातील जवळजवळ 3 खेळाडू टॉप 3 मध्ये आहेत आणि एक खेळाडू आहे तो 57 किलो वजनी गटामध्ये पहिल्या स्थानावर आहे. त्यांचं नाव काय जॅस्मिन लोंबारिया. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 37, दुसरी ब्रिक्स कल्चर वर्किंग ग्रुप बैठक भारताच्या कोणत्या शहरात होणार आहे. दुसरी ब्रिक्स कल्चर वर्किंग ग्रुप बैठक आहे ते भारताच्या वाराणसी शहरामध्ये होणार आहे. वाराणसी हे उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे म्हणजे पर्याय सी याचं उत्तर आहे. आता पुढील प्रश्न तुमच्यासाठी आहे, मणिपूर राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री म्हणून कोण कार्यरत आहेत. एन बिरेन सिंग, युमनाम खेमचंद सिंग, नेफ्यू रिओ की कोनराड संगमा. जर तुम्हाला याचं उत्तर येतंय तर कमेंट करून नक्की सांगा. आता पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 39, अखिल भारतीय महापौर परिषदेचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत. या ठिकाणी पहा आपण काय पाहिलं तर ऋतू राजेश तावडे या अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्ष बनलेल्या आहेत. काय बनल्या उपाध्यक्ष, परंतु अध्यक्ष म्हणून कोण कार्यरत आहेत तर अध्यक्ष म्हणून रेणुबाला गुप्ता कार्यरत आहेत म्हणजे पर्याय ए याचं उत्तर आहे. अध्यक्ष रेणुबाला गुप्ता आणि उपाध्यक्ष ऋतू राजेश तावडे. पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 40, युद्ध, हिंसा व दहशतवादामुळे प्रभावित झालेल्या निष्पाप मुलांच्या वेदनांकडे लक्ष वेधण्यासाठी 4 जून रोजी कोणता दिवस पाळला जातो. या ठिकाणी पहा दरवर्षी 4 जून हा दिवस आक्रमणाचे बळी ठरलेल्या निष्पाप मुलांचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून पाळला जातो म्हणजे याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. अशा प्रकारे आपले आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तर आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.